तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुढच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये आपण आहे ना इथल्या अधिकृत गाईडने जी माहिती दिली आहे आणि त्या माहिती देण्यासोबतच मी ते रेकॉर्ड पण केलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर ते कुठल्या मंदिराची माहिती देतात तर ते मी मंदिराचे रेकॉर्डिंग पण केले. तर ती रेकॉर्डिंग आणि ती माहिती आपल्याला एकसोबत आपण घेणार आहे. तर ठीक आहे, सुरू करूयात आजचा ब्लॉग. जय भवानी, जय शिवाजी. आज रायगड किल्ल्यावरती आलात. रायगड किल्ल्यावरती मी तुमच्या ग्रुपचं एक सहर्ष स्वागत करतो. तुमच्या देखील ग्रुपचं एक सहर्ष स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दादानो ताईनो जय शिवराय. माझी मी ओळख करून देतो. माझं नाव अक्षय जगड अवकीरकर. या रायगड किल्ल्यावरती 5 ते 6 वर्षापासून मी गाईड काम करतोय. अजून तुम्ही रोपेला ती गाडाची मागची बाजू आहे. रोपे प्रकल्प आता बनवले. 1996 साली रोपे पूर्वी नव्हता. 100 पायऱ्या चढलात. 2007 मध्ये पायऱ्या बनवल्या. गडावरती तुम्ही चढून वरतेलात 2360 पायऱ्या ट्रेक करून तुम्ही गडावरती आलात. ही गाडाची समोरची बाजू आहे. रोपेला ती गाडाची मागची बाजू आहे. बघा, समुद्र सपाटी बसून रायगडाची हाईट आहे 2851 फूट. जिथून गाडी पार्क करू तिथून रायगडाची हाईट आहे 1375 फूट. बघा, रायगडाला 4 दिशा. ही रायगडाची उत्तर बाजू इकडे टकमकतो पॉइंट येतो. बघा, गडाच्या पश्चिमी दिशेला हिरकणीचा काढ येतो. बघा, गडाच्या पूर्व दिशेला भवानीचा काढ येतो आणि दक्षिणेला कालकाईचा खलगा येतो. बघा, समुद्र सपाटी बसून रायगडाची हाईट आहे 2851 फूट. जिथून गाडी पार्क करू तिथून रायगडाची हाईट आहे 1375 फूट, म्हणजे 750 मीटर. बघा, रायगडाच्या चारी बाजूने फिरलं त्या सायदरी माउंटन साईड डोंगर आहेत, पण रायगडाला कुठलाच डोंगर टच किंवा जॉईन नाहीये. बघा, रायगड एक सेपरेट डोंगर आहे. रायगडाला तटबंदी बुरुज नाहीये. असं पूर्वीचं नाव का होतं? रायरीचा डोंगर. आज आपण याला काय ओळखता? रायगड किल्ला म्हणून ओळखता. बघा, पण रायरीचा डोंगर हा जावलीच्या चंद्रवरांच्या ताब्यात होता. मोरे म्हणजे कोण? मारड्यांचे सरदार. पण ते चाकरी कुणाचे करायचे? आदिलशहाकडे. मग त्याला घमंड होता, मला मारणारा कोणी पायदाना झाला. राजाने जावलीच्या मोरानं एक प्रेमाचा खलिता पाठवला. आता खलिताला आपण पत्र म्हणतो आणि त्या खलितात नोंद केला की जावलीचे चंद्रराव मोरे, आपण दोघे मारडे सरदार आहोत, दोघे मिळूया, हिंदीवर स्वराज्य उभा करू. पण जावलीचे मोरे फार गर्विष्ठ आणि घमंड होते. महाराजांना डायरेक्ट विद्यार्थी चॅलेंज करतात, तुम्ही केव्हा झालात राजे? आम्ही खरे राजे आहोत. उद्या तसे तर राजाच तुमच्यासाठी दारोगोला तोफखाना सज्ज ठेवलाय. अखेर महाराजांना विद्यार्थी चॅलेंज केलं. क्रोध झाला. राजगडावर निवडक महाराजांनी सरदार 150 मावळे पाठवले. प्रतापगडाच्या पायथ्यापाशी 3 महिन्याचं युद्ध चालवता आणि त्या युद्धाच्या तहात मोऱ्याचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याची काकड्यात असते मारला गेला. माझा आवलीच्या मोऱ्यानं वाटलं आपला देखील ते वधू शकतो, म्हणून आपण भीतीपोटी शरण गेलं पाहिजे. माझे शरण आले. डोंगर जिंकून घेतला महाराजांनी. 15 मे 1656 जिंकला. त्यावेळी गडावरती बांधकाम होता. डोंगर होता फक्त रायरीचा. रायरी डोंगरावरती बांधकाम महाराजांनी चालू केली. 15 मे 1656 हा बांधकाम करण्यासाठी आर्किटेक्ट हिरोजी करना बांधकाम चालू करायला दिलं. महाराजांनी मोहरा दिलेला संपू लागल्या. अवकालीन काळामध्ये हिरोजी इंदोरकरांनी स्वतःचा घरदार प्रॉपर्टी विकून बायकोचे दागदागिने घाण ठेवून रायगड बांधला. त्यावेळी किल्ला बांधून तयार झाला. 1670 हा पूर्ण गड बांधायला 14 वर्षाचा कालावधी लागला. 350 इमारती त्या गडावरती बांधल्या. मोठमोठे 11 तलाव व 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. पूर्ण गड बघायला 2 दिवस लागतो. हा रायगड मोठा आहे. गड पाहता तो महाता 1200 एकरात मोडतो. वरचा प्लेन एरिया 100 एकरात मोडतो. पण माझ्यासोबत पाऊण तासामध्ये तुम्ही महत्वाचा गड पाहणार. बघा, पण मनात शंका आली ना, आज 100 पायऱ्या चढताना तुम्ही नमलात की नाही? तुम्ही 2300 पायऱ्या चढताना नमलात की नाही सगळेजण? मग गड बांधण्यासाठी लागणार भला मोठा हा दगड छत्रपती शिवरायाने आणला कुणाला असेल? खालून शक्य नव्हतं. आज तुम्ही चढत वरतेला हातामध्ये पाणी बोटवण्याची शक्यता नव्हती. बघा, आपल्यात मग एवढा मोठा दगड खणून शक्य होतं का? नव्हतं. मग 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या का खोदल्या? तर त्यातून जो दगड निघाला तो यूज केला. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड निघाला. जॉईन करायला चुनं शिस्स गुल वापरलाय म्हणून मजबूत बांधकाम आहे. दगडाचं बांधकाम शिवरायांच्या काळात बनवलं. 1670 आर्किटेक्ट हिरोजी इंदोरकरांनी. पण विटांचं बांधकाम बाजीराव पेशवानी बनवलं 1733. बघा, पण दादा तुम्ही आता शुभक्त तुम्ही रायगडाची वारी पायी केली. रायगडावरती 5 मिनिटात येऊन रोपेतून बसून याला महत्व नाही आहे. त्याला प्रत्यक्ष भक्त रायगडाची पायी वारी करे.
डोक्याचा घाम पायापर्यंत जाईल त्यालाच रायगडाचं खरं महत्व समजता ते महत्व तुम्हाला समजलेलं बघा. कारण की रायगड हा एका दिवसात पाहण्यासाठी किल्ला नाहीये. रायगड पाहायचं म्हटलं तर 2 दिवस का लागतात? कारण की रायगड भला मोठा किल्ला आहे. हा रायगड एक राजधानीचा किल्ला आहे बघा. सेकंड राजधानी, पहिली राजधानी राजगड पुण्यात, तिथे राजांनी 28 वर्ष कारभार पाहिला. रायगडवर महाराजांनी शेवटचा 10 वर्ष कारभार पाहिलेला बघा. हा राणी महल आहे. शिवरायांना एकूण राण्या होत्या 8, पण गडावरती मात्र 6 राण्या राहायच्या बघा. 2 राण्या बाहेर राहायच्या, एक राणी राजगड जो पुण्यात येतो ते सईबाई राहिल्या. सईबाईने मात्र कधी रायगड पाहिलेला नाहीये. रायगड घेण्याच्या अगोदर सईबाईंचं निधन झालं राजगड किल्ल्यावरती पुण्यात. छत्रपती संभाजीराजे 2 वर्ष असताना पुतळ्याने पायथ्याला राहायच्या जिजाऊंच्या देखरेखीसाठी. आऊसाहेबांना उतरत्या वयात या गडाचं क्लायमेट सूट होत नव्हतं म्हणून देखरेखीसाठी पुतळा रण ठेवल्या. 9 एकरचा वाडा बांधला. उरलेला 6 राण्या इथे राहायच्या. सई, स्वैरा, सगुणा, काशी, गुणवंता, पुतला, सकवार, लक्ष्मी अशा 8 राण्या होत्या. सैन्यवाडात वाढ व्हावी म्हणून महाराजाने नामवंत घरातल्या 8 मुलीशी 8 लग्न महाराजांनी केले होते बघा. म्हणजे विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, निंबाळकर, जाधव, पालघर, इंगले मोठी करणं, स्वैर समनात वाढेल, सैन्यवाडात वाढेल, यातून महाराजांनी 8 लग्न केली. हा राणीचा हॉल, मागचा बेड, आतमध्ये टॉयलेट, बाजूला खिडक्या, त्या हवाण्यासाठी एका राणीचे घर. एकदा बघायचं असेल तर प्रत्यक्ष जाऊन बघू शकता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा तुम्ही हॉल आणि बेडरूम मागे आणि टॉयलेट, खिडकी हवाण्यासाठी. इथे आलात कधी वातावरण क्लिअर असेल तर तुम्हाला इथून प्रतापगडचा गॅप मध्ये दिसतो बघा. गॅप मध्ये स्ट्रीप प्रतापगड, महाबळेश्वर या साईडला येतो. म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्यापाशी जावळीचं खोरं स्टार्ट येतं. ते इकडे कोकण निवा हे पूर्णपणे जावळीचं खोरं आहे आणि दाट जंगल आहे की याच्यात मोकाट सोडलेला हत्ती 400 वर्षापूर्वी सापडत नव्हता. समोर खाली पडलेले जे वाड्यात राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळाचे कार्यालय छत्रपती शिवरायांच्या काळात महाराजांच्या अंडरमध्ये 360 किल्ले होते. त्याचा कागदीपत्र व्यवहार करून चालायचा. मोरपंत पिंगले, अंबिराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबाक, दत्तोजी त्रिंबाक, रघुनाथ पंडित, निराजीरावजी सोनपंत डबी असे 8 मिनिस्टर होते. त्यांच्याकडून स्वराज्याचा कागदीपत्र व्यवहार चालायचा. इथे तुम्हाला 5 वाडे दिसतील, झाडाच्या पलीकडे 3 आणि समोरचा डोंगर पाहायला मिळतो का? हा इकडे, हा समोरचा, ही पूर्व दिशा, इकडे भवानी मातेचं मंदिर येतं बघा. ही पूर्व दिशा. मी तुम्हाला गडाच्या 4 दिशा सांगेन. तुम्ही दादानो पाहिलात उत्तरे बाजूने, तुम्ही दादानो रोपयाला दक्षिणे बाजूने, इकडे कालकाईचा खळगा जे रोपवे प्रोजेक्ट आहे त्या खालच्या बाजूला जो कडा आहे हा कालकाईचा खळगा मांडला जातो बघा. समोर 3 जाळीवाले खड्डे पहा. मधला दगडाने झाकल्या धान्यांची कोठार. एकूण गडावरती 3,500 ते 4,000 लोक राहायला होती वरती. मग जर का त्यावली गडाला वेढा पडला आणि बाण्याची वेळ आली, रायगड धान्याच्या गडाच्या खालून शकतो का? नाही. कारण की शत्रू खाली तळ ठोकून उभा आहे. गडाच्या खाली जाणं शक्य नव्हतं. मग इमर्जन्सी 3 किंवा 6 महिने पुरेल असं धान्य स्टोर करायचं. मग ज्यावेळी वेढा पडेल त्यावेळी लोकांना धान्य वाटप केलं जायचं बघा. कोकणात त्याला पेब्या कणगी म्हणतात. पण तुम्ही कधी कोल्हापूरमध्ये गेला तर पन्हाळा किल्ला बघा. तिथे मोठी मोठी धान्य कोठल्यात बघा. तिथे त्याला अंबरखाना म्हणतात बघा. एट ए टाइम 5 लाख लोकांना पुरेल असं धान्य तिथे ठेवायचं. पण ते इमर्जन्सी स्टोर व्हायचं. 22 फूट, 20 फूट, 18 फूट धान्य लाकडी सिलेंडर जेवढं लागेल तेवढं काढून घेतलं जायचं. ह्याच्यावरती छत काय होतं? सागाची लाकडं, मातीची कौलं, मखमली पडदे आणि आतून मखमली पडदे आणि त्याच्यात काव दिवे आणि मशालाच्या उजेडाने रायगड सजला होता. पण 10 मे 1818 समोरचा डोंगर पाहायला मिळतो. हा पोटलाचा डोंगर आहे बघा. तिथून तोफा चढवल्या आणि किल्ला जाळला. हा किल्ला 12 दिवस ताकाळा जळला होता. म्हणजे जेवढं सागवानी होतं तेवढं सगळं जाळालं. आता तुटलेल्या इमारत्या तुम्ही फक्त बघून जाणार. धान्य कोठरा बघत नाही का? सगळ्यांनी बघत असतील तर आता आपण पुढच्या स्पॉटला. आता ते वरचं बांधकाम लाकडी का करायचे? म्हणजे कौलर आता आपण जे घराला करतो ना त्याच टाईपचं होतं ना. आता कौलर पूर्ण दगडाचं का नव्हते करत? वरतून छत आहे ना, पाणी पण पडलं पाहिजे ना खाली. वरती गाडावरती छत राहिले तर पाणी बाहेर पडायचं. हा या दिसत नाही. इथे नंतर कैदखाना म्हणून पण तो तसं नोंद झालेली नाही आतापर्यंत. काय काय लोक म्हणतात तसं इतिहासात नोंद झालेली नाही. पण एक धान्य कोठा म्हणून स्टोर करायचं. मला पण तसं वाटतं. मेना म्हणजे किल्ल्याचा मेन गेट नव्हे. तुम्ही किल्ल्याचा येताना मेन गेट द्वार पाहिलात महादरवाजा. महादरवाजा तुम्हाला येताना कसा पाहायला मिळाला दादोनो? गोमुखी आकारचा दरवाजा आहे बघा. स्टेट दरवाजा ठेवलेला नाही आहे.
कारण की शत्रूने जर का आक्रमण केलं तर समोर फक्त बुरुज ठेवलंय, दरवाजा 11 सेफ ठेवला बघा. कारण की शत्रू आक्रमण करेल, दरवाजावर तुटला तर शत्रू येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे गोमुख आकारचा दरवाजा तो किल्ल्याचा मेन गेट महाद्वार होता बघा. पण जो सागाचा दरवाजा तिथे लावलाय ना तो आता लावलेला, पूर्वीचा नाही आहे. 5 ते 6 वर्ष अगोदर तो दरवाजा लावलाय. पण मेना गेट म्हणजे स्त्रियांसाठी. महाराजांच्या राण्या सायंकाळच्या वेळी पॅगबंद मेण्यामध्ये बसून रायगडाच्या मागच्या बाजूला बाग बगीचा फिरा जायच्या बघा. तिकडे रोपे प्रकल्प आता बनवलं, पूर्वी तिकडे राहण्यासाठी बाग बगीचा होता. मग मेना पॅक स्त्रियांसाठी, समोरचा पालखी गेट ओपन पुरुषांसाठी. राजे आऊसाहेब संभाजी राजे आणि कुठला वीर पुरुषाने जर का कुठला खिंड लढून आली, सन्मानाने पालख्या या बाल्ली किल्ल्यात फिरायच्या. बाल्ली किल्ल्यात फिरून मंदिराकडे महाराजांच्या पालख्या जायच्या बघा. या दोन्ही गेटला लागून हे आडवी भिंत लागले. 6 राण्याचे 6 रूम्स आहेत आणि राणी महालासमोर हे आडवी लागलेली जे दोते लागले ही दासांची घरं, नोकरां चाकरांचे रूम होते. म्हणजे राणीने जर का बोलावलं, काही काम झालं आणि करून झालेलं काम इथे येऊन परत त्या विश्रांती करायची. विश्रांती त्यांच्यासाठी रूम मध्ये होती बघा. आता राजवाडा बघायला आपण महाराजांच्या राजवाडा लावली पाहिजे, दरबारात मुजरा घातला पाहिजे, समाधीवरती जाऊन साक्षात नतमस्तक झाला पाहिजे. सगळ्यांचं जीवन नक्की सार्थक गेलं बघा. हा राजवाडा हे घर हे मात्र एकावरती एक, पूर्वी 2 मजली उंच होतं बघा. शिवराय या वाड्यात स्वतः राहिले 10 वर्ष. संभाजी महाराज राहिले या वाड्यात 9 वर्ष. शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 ला. आनंदाची पहाड झाली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पोटी शिव जन्माला. पण नको पाहणारी पहाड अवघ्या महाराष्ट्राने या रायगडाने पाहिली. 3 एप्रिल 1680 ला वारता शनिवार, हनुमंत जयंती. दुपारच्या 12च्या पहरीला जगदंब जगदंब करत शिवरायाने स्वतःच प्राण या वाड्यात सोडलं बघा. पण बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली. औरंगजेबाचा सरदार काय म्हणतोय, हुजूर दक्कन से बड़ी खुशखबर आई है, दक्कन का सिवा आज मर चुका है. तर तो औरंगजेब खुश व्हायला पाहिजे होता, पण तो सुद्धा दुःखी झाला आणि स्वतःच्या दरबारात गुडघे टेकवले आणि डोक्यावरची कॅप काढली आणि काय सांगतोय, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है. म्हणजे दुश्मनानं तारीफ केली असा नीतिवंत बुद्धिमंत चारित्र्य राजा या महाराष्ट्रात होऊन गेला. म्हणून तांदूळ शिजला की त्याला भात म्हणतात, अंधार रात्र म्हणतात. या महाराष्ट्रात राहून शिवरायांना कोणी विसरेल, त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. त्याला औरंगजेबाची औलाद म्हणतात. इथे निधन झाले, समाधी नाही. समाधी महाराजांची पुढे सगळं व्हाईट कलरचं घुमट, ती महाराजांची समाधी आहे. ती नाही त्या साईडला पुढे बघा, ती राजांची समाधी आहे. महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते म्हणून जगदीश महाराज साक्षाने महाराजांच्या द्यायची तर लागणी पुढे देण्यात आली बघा. आता समोरची माहिती जाऊन पुढे सर हे थोडं सांगा ना, काय काय. हा राजवाडा ना, हा फक्त राजवाडा. हा 2 मजली होता. तुम्हाला म्हटलं होता 10 वर्ष महाराज इथे राहिले. संभाजी राजे 9 वर्ष गेला. तुम्हाला ही बेडरूम ना पूर्ण बेडरूम 2 मजली होती ना. आता कुठे महाराज राहायचे एक्झॅक्ट आपण सांगू शकत, एक्झॅक्ट महाराजांचं कुठे निधन झालं तेही सांगू शकत, पण पूर्ण हा राजांचा राजवाडा. इथे राजांचे 7 वर्ष झालं, 5 वर्ष झाले अशी जागा. म्हणून आपण वरती चढणं आपल्यासाठी चांगलं नाही, त्यामुळे आपण वरती जातो. साईडला पाणी का स्टोर करायचे, बाटप आहे ना महाराजांना आंघोळीचं ठिकाण. माझ्या आंघोळीसाठी पाणी तांब्याच्या पाईपलाईन आतमध्ये सोडा इकडे, आणि ते पाणी या समोरच्या होळातून बाहेर. हा दगड काढलेला आहे की नाही, हा आपण काढलेला नाही, पूर्वीपासून तो काढलेला दगड आहे. आणि तेच पाणी या बाटपामध्ये यायचं आणि राजाची आंघोळी करायची. आणि समोरचे 2 होल आहेत, त्या होलात दगड लावायची. आंघोळी करून झालं की दगड काढायची आणि त्यातून पाणी बाहेर सोडायचं. बाटप आंघोळीचे पाणी गरम. इथनं खालनच आहे. बरोबर आहे, अर्धा इंच वर सोडले बघ. हो दादा, हो बाहेर निघा दादा, बाहेर निघा बाहेर. हे बंद केलंय दादा.
हे पडेल आतमधून. कशा लोक जातात आतमध्ये होणार नाही. बरोबर आहे. आता या साईडला लक्ष द्या. समोर पुढे भगवा लावल्या तो दिसतो का रेल्वे लावलेला. हा टकमक तो कडिलोट पॉइंट आहे बघा. शिवरायने कुणाला कडिलोट किंवा कुणा ढकलला रेल्वे लावला तो. हा रेल्वे लावलेला हा टकमक तो काय कडिलोट पॉइंट. शिवरायने कुणाला कडिलोट किंवा कुणाला ढकल नाही. संभाजी राजाने कुणाला सोडलं नाही बघा. म्हणजे स्वराज्यात गद्दारी करेल फितोरी करेल अशा लोकांना तिथून कडिलोट केलायचं. अनाजी पंताने हातीच्या पाय कधी होतो सर्वांना माहिती आहे ना. सुधागड पाल्याला महड या ठिकाणी माल समाधान इथूनच कडिलोट केलं होतं 2250 फुटाच्या दरी. हा टकमक तो कडिलोट पॉइंट. ही विटाची रूम आहे. टांगसाल रूम. राजमुद्रा होन मुद्रा क्वाईस या रूमच्या आतमध्ये बनवल्याच्या घडवला. आज आपल्या नाण्यावरती आपण काय लिहितोय सत्यमेव जयते लिहितो की नाही. महाराजांची अष्टकोनी राजमुद्रा होती. राजांच्या राजमुद्रेवरती लेख होता प्रतीपा चंद्रलेखे व वर्धे विष्णू मंदिता शहास नोश बसायशा मुद्रा भद्राय राजते. राजमुद्रेचा अर्थ काय होतो प्रतिभेचा चंद्र. जसा कोरेने वाढतो तसे शहाजी राजांचे पुत्र शिवराय ज्यांचं वाढतं स्वराज्य प्रतिभाच्या कोरेने वाढायचं त्याचा आनंद गोरगरिबांना व्हावा ही स्त्रींची इच्छा त्या राजमुद्रेची कोणाची आहे. समोर 2 स्तंभ तुम्हाला पाहायला मिळतील. आज 2 मजले आहेत की नाही. हे पूर्वी दोन्ही स्तंभ एकावरती 7 मजले उंच होते. या 7व्या मजल्यावरती विजयाचं प्रतीक म्हणून भगवा लावला जायचा. कारण की आजूबाजूला लोक राहायचे ना. लोकांना समजलं पाहिजे शिवरायाने किल्ला कुठंतरी स्वराज्यात जिंकला त्यामुळे भगवा लावला. महाराजांच्या राण्या मागच्या बाजूला राहायच्या. समोरची बाजू सूर्यगड महाराजांच्या राण्या मनोर स्तंभात यायच्या बघा. ही बाल्कनी गॅलरी आज 1 महिन्यापूर्वी 2 मजली होती. शिवराय त्या ठिकाणी थंड हवेशीर बसायचे कारण की राजांची बेडरूम बाजूला होती. बेडरूमच्या बाजूला महाराजांची गॅलरी होती. चला आतमध्ये काय नाही दगड आहे. हेच ते टाकसाळ जे सांगितलं त्यांनी. हेच ते टाकसाळे. मी टाकसाळ मंत्री होते त्यांचं नाव विसरलं. मला पाठ होतं ना. किचन घर आहे. राजे राजांच्या राण्या त्यांचं कोणी नातेवाईकाला 100 ते 150 लोकांचा एकत्र स्वयंपाक किती व्हायचा. का व्हायचा वीज बाधा होईल स्वराज्यात की न बाबी. त्यामुळे महाराजांच्या नजरे देखत इथे किचन बांधलं होतं. आणि किचन रूमच्या समोरचा हा जो कट्टा आहे हे राजाचं मेन ऑफिस होतं. 307 किल्ल्यांचा जो काय कागदीपत्र व्यवहार चालायचा तो इथून चाला. कारण की अष्टप्रधान खाली होतं ना. मग तो काय कागदीपत्र व्यवहार ते महाराजांसोबत इथे मिटवलं जायचं. पुढचा तबुतरा दिवाणी खास. राजाला जर का कोणी बाहेरून भेटायला आलं इंग्रज पोर्तुगीज डच लोकांशी महाराजांना मिळायला यायची भेटायला यायची मग त्यांना इथे येऊन भेटणं व्हायचं त्यांचा. दिवाणी आम म्हणजे सर्व सामान्य जनता हे पुढे एकत्र बसते. महाराजांचा दरबार आपण नंतर बघायला जाऊया. त्या अगोदर महाराजांचं सिक्रेट बघायला. हे काय सांगितलं हे किचन मंत्री ऑफिसला हा म्हणजे अष्टप्रधानाचा कागदीपत्र व्यवहार पण तिथे राहायचे पण तिथे ना. गुप्त चर्चा रूम. महाराजांचे गुप्तहेर होते बहारूपी बहारजी नाईक. 18 भाषेनं त्यांना नॉलेज होतं. बसला की वेषांतर करायचे. 8 ज्या गावात ज्या राज्यात जायचे तिथल्या बातम्या गोळा करून घेऊन औरंगजेबाच्या दरबारात गेले. त्याला कवाला ऐकवला. त्याच्या दाढीला हात लावून आले. पण त्या औरंगजेबाला देखील कळालं की मराठ्यात म्हणून. स्वतःच्या बायकोला मरेपर्यंत माहिती नव्हतं स्वराज्यासाठी गुप्त चर्चा नवरदेव करतात म्हणून. कारण की एका स्त्रीला जर का समजला तर ते गावभर त्यातून स्त्रीला पण समजलं नाही बघा. कोपऱ्यात 11 पायऱ्या तळघरात 10 बाय 10ची रूम सिक्रेट रूम होती बघा. त्याच्या आतमध्ये या कानाची बातमी या कानाला समजायला नको. भिंतीला पण कान म्हणून तळघरात जाऊन सिक्रेट केलायचं बघा. समोर इलेक्ट्रिक पोल पाहायला मिळतील बघा. दिसतात का 2 हिरकणीचा कडा. इथून हिरकणी माता लेकरासाठी आपल्या बाळासाठी उतरली होती बघा. त्यातून रोपातून उसून वरती ना. हाच काढा हिरकणीचा काढा लांब आहे बघा. पश्चिमेला बुरुज बांधला. तुम्ही पायीवरती चढून पायऱ्यांचा पेन टप्पा चढला वरती उंच कडा लागला बघा तुम्हाला. हाच तो कडा. इथून हिरकणी माता लेकरासाठी बाळासाठी उतरली. म्हणजे मातेने जीवाची परवाने केली लेकरासाठी. रात्रीच्या 12च्या सुमारे हा दरवाजा बंद झाला. 5:30 वाजता महादरवाजा. मातेला खाली सोडण्यात आलं नाही. माता मग्न झाली. दरबारात आपल्या महाराजाने केले पावडे पाण्यात मग्न झाल्यामुळे तिला खाली सोडलं नाही. म्हणून माता या पश्चिमेच्या काढावरून बाळासाठी उतरली. हाच तो काढा पश्चिमेचा हिरकणीचा बुरुज. आता समोर आपण एक तलाव पाहूया. गंगा ते कोजागिरी दिवशी गावातनं खालून सगळे दूध घेऊन यायचे वर. आणि वर उत्सवात ते कोजागिरीचं दूध वगैरे बनवायचे. त्यासाठी द्यायला आली होती पण तिला वेळेच्या आधी जाता आलं नाही. हा हिरकण
महाराज त्या दरबारात प्रत्येक स्त्रीला मातेचा दर्जा दिला जायचा. कुठल्या स्त्रीवरती अन्याय न झालेला हा छत्रपती शिवरायांचा आम दरबार होता बघा. या दरबारात 6000 लोक बसले होते त्याकाळी. शिवरायांचं इथे सुवर्ण सोळाच्या स्त्रियाजवळ तर 32 म्हणायचो. एक मन म्हटलं की 40 किलो, 25 मन म्हटलं की 1280 किलो वजनाचं सिंहासन इथं होतं. इंग्रजांनी मात्र लुटून दिलं बघा. मग येणाऱ्या लोकांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा पाहायला पाहिजे म्हणून 2009 साली कोल्हापूरचे 13वे वारसदार श्री छत्रपती संभाजीराजाने ही मूर्ती बसवलेली आहे बघा. याच ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा, अभिषेक सोहळा पार पडला होता. राजे सकाळी पहाटे 5 उठून अंगवस्त्र प्रदान करून कावड्याच्या माला घालून देव दर्शन करून राजाच्या हातीच्या आंबारी मिरवणूक नगारखान्यासमोर होते. 7 सवारी उठून आपल्या राजाला या नगारखान्यासमोर हातीच्या ओवाळा करतात. राजे दरबाराच्या आतमध्ये येतात. ही 6 जातीच्या उठे डोक्याचा फेटा कडून आपल्या महाराजांना मानाचा मुजरा घालताय. स्त्रिया डोक्यावरती पदर घेऊन आपल्या राजांना झुकून वाकून मानाचा मुजरा घालताय. पण अंतःकरण फोडण्याच्या महाराजांचं आणि ते हृदयाने अंतःकरण फोडण्याचं कारण काय? त्या शिववीरांवरती, ज्या सरदारांवरती आम्ही रयतेचे राजे खुशी झालो. त्याचा एकही पावला, एकही सरदार आज आम्हाला दरबारात कोणी दिसत नाहीये. अहो पाहायला भेटत त्यांच्या विद्वान बायका पहिली पाणी चढतोय. माझा ताना आदिलगिरी कुंदना चमक माझ्या रायबाचा महत्व माझा ताना आज आम्हाला दरबारात कोणी दिसत नाही. अहो बाजीराव देशपांडे अहो लाख पैसे चालतील पण लाखाचा कृष्ण म्हणतात माझी पासनकरी असाची करुक शूरवीर सरदाराचे नाव घेत राजे सिंहासनाच्या गादीवरती विराजमान झाले. अंगावरती छत्र पकडलं. 1000 फुलांचा वर्षाव झाला. 7 नद्यांचा अभिषेक झाला. दरबारात गाणं झाली. मागून जय म्हणायचं आईच्या जागेवर त्यामुळे सगळ्याने उभं राहायचंय बघा. आज ते गदा महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळवंश सिंहासनाधीश्वर महाराजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय. इकडे या साईडला तो दगडाचे काय कारणात काही लोक म्हणतात त्या दगडामुळे थोडी चमत्काराचा आवाज होतो. काही लोक म्हणतात त्या दगडावरती झालं त्यामुळे बोलला आणि नगाऱ्याला भावंड साईडचा नगारे सगळे चौघडे वाजले. लिलाचा मेळगेट महाद्वार बंद करायचा. सकाळी जर का वाजवले का उघडला जायचा. आजी कॉफी करून मुंबईचा गेट ऑफ इंडिया बनवलेला बघा. हा 400 वर्षापूर्वीचा मुंबईचा गेट ऑफ इंडिया 150 वर्षापूर्वीचा आहे बघा. ड्रेनेज दरबारातला सांडपाणीतून बाहेर काढलं जायचं. समोरचं महाराजांचं मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर, शास्त्र बुधे. या 2 मूर्ती काढाने मूर्ती घडवली पण घडवताना चुकीची बनवलेल्या. राजे कधी सिंहासनाच्या गादीवरती बसत असताना पायात कधी चपला घालत नव्हती. या मूर्ती चपला घातलीत ना त्यामुळे मूर्ती बाहेर बसवली. 1974 साली इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण आणि वरचं छत 2 जून 2012 उदयनराजे भोसले यांच्या स्तंभामध्ये वरचं छत बसवलेला बघा. त्यातून हा मोकळा परिसर पाहता होळीचा माळ. इथे जर का होळ्या पेटल्या तर आजूबाजूच्या खेडापाड्यांच्या गावात पूर्वी होळ्या पेटल्या जायच्या. होळी शिवराय काय करायचे? स्वतःहून नारळ टाकायचे. नारळ कोणी हाताने काढेल त्याला मानाचं घोडं आणि मानाचा फेटा सोन्याचा कळा ते बक्षीस द्यायचं. नारळ कोणी काढला होता? संभाजीराजांनी काढला होता वयाच्या 9 वर्ष असताना बघा. लांब लचक दुर्बर पसरले पाला मिळते बघा. मार्केट बाजारपेठ आहे बघा. 22 44 दुकानं आहेत. 800 फूट लांबी आहे, रुंदी आहे 40 फूट. मागे राहायचं मध्ये साहित्य पुढे विक्री. 3 प्रकारचे गाल्यात. पूर्वीचे लोक रुबाबदार मिशाला पेंडेर बाजार खरेदी करायचे म्हणून घोड्याच्या आईची बाजारपेठ बनवलेली आहे बघा. पत्राची शेड हातींचा पालापोषण तिथे व्हायचा. इथपर्यंत दादानो गाईड असतो. या बाजारपेठेतून आता तुम्हाला पुढे जायचं फक्त समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी बघा. लांबून पाहिलं तर ते मंदिर कसं वाटतं बघा. मस्जिद वाटते ना मध्ये मंदिर मस्जिद आकाराचं बनवलेलं आहे. फक्त मोगलांची फसवणूक व्हावी, मोगल तोडफोड न करून मंदिर आहे बघा. त्यांना रायगड बांधला. आर्किटेक्ट होते हिरो तुम्हाला बघाशी म्हटलं बघा. स्वतःचा घरदार विकून रायगड बांधला. महाराजांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते मागा. सोनं नाणं हिरे मोती काय बक्षीस पाहिजे ते मागा. नको राजे तुमच्या आशीर्वादाने दगड लावायचा आहे आणि दगडाच्या पायऱ्या पायरीवरती मजकूर काय लिहायचा आहे? सेवेची ठाई तत्परा ते रोजी तेंडुलकर नावाची पाठी त्या ठिकाणी
व्हाईट कलरचं घुबड शोध लावला महाराजांच्या सवारीचा महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 साली. मागच्या बाजूला वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे सवारीच्या मागे. वाघ्या कुत्रावरून भला मोठा वाद चालू असल्यामुळे वाघाचा इतिहास तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही. ते महत्वाची माहिती समाप्त होते. पण जाण्याच्या अगोदर एक शेर म्हटला जातो, अंधार पहार झाला पाहत्या दिवा पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीला आणि आपल्या आई बहिणीच्या रक्षणाकरता पुण्याला जाऊनचा शुभा पाहिजे. पुण्याला जाऊनचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. तर नमस्कार सगळ्यांना. थोडं मध्ये माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे, पण हे आम्ही तवसळकर हॉटेलला आलेलो आहे. तर श्रीवर्धनमधलं फेमस आहे. तर स्टे तिथला ऑफ होता, आज स्टे नव्हता इथे अवेलेबल, पण आम्ही हॉटेलमध्ये आहे. आणि ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन जे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये पिन पण करीन. तर इथं तुम्ही विजिट करू शकता. हा असा मेनू आहे इथं. मेनूमध्ये बरेचसे शाकाहारी थाळी पण आहे. पापलेट, बांगडा, सुरमई, राडा, अंडा करी, चिकन थाळी. धिंगाणा नॉनव्हेज शौकीनवाल्यांसाठी कोकण, मासे शौकीनवाल्यांसाठी कोकण म्हणजे विषयच नाही. ठीक आहे, आमच्या थाळ्या आलेल्या आहेत. मी अंडा करी घेतलं आहे, ह्यांनी कोळंबी घेतलं आहे आणि मायाने आमच्या घेतलं आहे अंडा करी. आता वर सुरमई मागवायची का नाही ते आम्ही ठरवू. या बाटलीनी फोकस घ्यायला सगळा. ठीक आहे, चला आता जेवतो, आदळतो. आणि एक नंबर जेवण आहे. मी ब्लॉगच्या आधी तुम्हाला म्हणलेलं की जेवण कसं आहे ते सांगतो, तर खतरनाक जेवण आहे, विषयच नाही. सोलकढी वगैरे एक नंबर, कोळंबी, पापलेट घेतलेलं ना रे, पापलेट, खतरनाक जेवण आहे, एक नंबर. नक्की डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशन टाकतो मी. ठीक आहे, आता भेटू.